नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताला उठण्यासाठी आधाराची गरज असते आणि म्हणूनच मुक्ता ही आदित्यजवळ आधार मागत म्हणते, आदित्य हात दे बरं मला. परंतु आदित्य काहीच बोलत नाही. आदित्य तिथे शांत उभा असतो. मुक्ता आदित्यजवळ आधार मागत असते, परंतु आदित्य काहीच बोलत नाही आणि म्हणूनच इंद्राताई, सागर सर्वजण आदित्यकडे पाहत असतात. तर आता पुन्हा एकदा मुक्ता आदित्यला म्हणते, अरे बघतोस काय, मी पडली आहे, मला लागलं आहे. आदित्य प्लीज मला हात दे ना, मला आधाराची गरज आहे. तर आता आदित्य मुक्ताला आधार देतो, मुक्ताला हात देतो. ते पाहून मुक्ताला भरून आलेलं असतं. आता आदित्य मुक्ताची मदत करत आहे हे पाहून इंद्राताई, सागर यांना खूप आनंद झालेला असतो. आता आदित्यने मुक्ताला आधार देताच मुक्ताही उठते आणि आदित्यचे आभार मानत म्हणते, आदित्य थँक्यू. तर त्यानंतर आदित्य तिथून निघून जात असतो. तर मुक्ताही आदित्यला थांबवत म्हणते, एक मिनिट. आता मुक्ताही सईला आवाज देते आणि सईला बोलावून घेते. तर सई म्हणते, मुक्ताई अगं चल ना लवकर. तर मुक्ता म्हणते, हो बाळा, आपण तयार तर होणारच आहोत, परंतु त्या अगोदर एक महत्त्वाचं काम आहे. तर आता सई विचारते की कोणतं. तर मुक्ता म्हणू लागते की बाहेरच्या पॅसेजमध्ये तुम्ही दोघांनी मिळून रांगोळी काढायची आहे, प्लीज काढा. मला माहीत आहे तुम्हाला चित्रकला खूप आवडते, म्हणूनच मला वाटत आहे की तुम्ही रांगोळी काढावी. तर त्यानंतर सई विचारते की काय असणार रांगोळी. तर इंद्राताई आवाज देत म्हणतात, अगं आज नारळी पौर्णिमेचा सण आहे, आपल्या कोळी लोकांचा सण आहे. तर मुक्ता म्हणते, खरं आहे, आणि कसं आहे ना, मला रांगोळी काढायला खूप आवडते, मलाच रांगोळी काढायची होती, परंतु काय आहे, मला खूप कामं आहेत आणि म्हणून मला रांगोळी काढण्यासाठी वेळ नाही आणि म्हणून मला रांगोळी काढता येणार नाही. परंतु माझ्या एक लक्षात आलं की मला रांगोळी काढता येणार नाही म्हणून काय झालं, माझ्याजवळ तर 2-2 चॅम्पियन आहेत, ते तर रांगोळी काढूच शकतात आणि म्हणून मी विचार केला की ते दोघंही छान काढतील. मग आता तुम्ही रांगोळी काढाल ना. तर आता आदित्य मान डोलावत होकार देतो. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, खडू घ्यायचा, छान चित्र काढायचं आणि त्यानंतर त्यावर रांगोळीचे रंग भरायचं. तर आता आदित्य म्हणतो की ओके चालेल. तर त्यानंतर आदित्य मुक्ताला विचारतो की काय काढायची आहे रांगोळी. तर मुक्ताही त्यांना आयडिया देत म्हणते, समुद्र, एखादा समुद्र काढायचा आणि त्यावर कलश काढायचा आणि त्यावर नारळ, म्हणजे कसं होईल, रांगोळी पण सोपी आणि वाटायला पण छान वाटणार आहे आणि हो, तुम्हाला काढायलाही खूप आनंद वाटणार आहे आणि दिसताना पण खूप छान दिसेल. तर आता आदित्य म्हणतो ठीक आहे. तर त्यानंतर आदित्य सईला म्हणतो, सई, उंच लाटांचा समुद्र कसा काढायचा हे आज मी तुला शिकवणार आहे. तर सई म्हणते, ठीक आहे आदित्य दादा, पण त्यावर आपण होडी पण काढू. तर आदित्य म्हणतो की हो. तर आता मुक्ताही त्यांना म्हणते, चला चला पटापट कामाला लागा. तर आता आदित्य आणि सई खुश होत रांगोळी काढण्यासाठी निघून जातात. तर मुक्ता त्यांना आवाज देत म्हणते, बाहेरच रंग आणि खडू ठेवले आहेत. तर आदित्य म्हणतो ठीक आहे. तर आता दोघेही रांगोळी काढायला निघून जातात. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. असलेल्या आदित्यला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मुक्ता एवढे सारे प्रयत्न करत आहे हे पाहून इंद्राताईंनाही मुक्ताचा खूप अभिमान वाटत असतो. तर त्यानंतर मुक्ताही सागरला म्हणते, मी आलेचा, थोडा तो गॅस बंद कराल का. तर सागर म्हणतो हो हो, पण लकी म्हणतो ठीक आहे मी करेन. आता इंद्राताईंना सुद्धा मुक्ताचा खूप अभिमान वाटत असतो. इंद्राताई मुक्ताकडे अभिमानाने पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताने सांगितल्याप्रमाणे आदित्य आणि सई रांगोळी काढत असतात. आता रांगोळी पूर्ण झालेली असते. तर आदित्य आणि सई दोघेही मिळून त्या रांगोळीमध्ये रंग भरत असतात. आता सागरही त्या दोघांना मदत करत असतो. आता तिघंही एकत्र मिळून रांगोळी पूर्ण करतात. आता सागरला सई आणि आदित्यचं खूप कौतुक वाटत असतं. आता त्यांचं कौतुक करत सागर त्या रांगोळीचे फोटो काढत असतो. आता त्याचवेळी तिथे मुक्ता येते आणि आदित्यचं कौतुक करत म्हणते, अरे बाप रे, किती छान रांगोळी काढली आहे, खरंच खूप सुंदर आहे रांगोळी. आदित्य थँक्यू. आदित्य, मी तुला सांगितलं आणि तू रांगोळी काढलीस. आणि हो सई माऊ, तुलासुद्धा किती छान शिकायला मिळालं दादामुळे. तर आता सईसुद्धा खुश होते आणि आदित्यचे आभार मानत म्हणते, थँक्यू आदिदादा. तर त्यानंतर मुक्ताही आदित्यला म्हणते, आदित्य खरंच खूप छान झाली आहे रांगोळी. तर आता नेहमी रागाने पाहणारा आदित्य मुक्तासोबतही खुश होत स्माईल देतो. आता हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आता आदित्यची ती आपल्यासाठी असणारी स्माईल पाहून मुक्ताला खूप भरून आलेलं असतं. मुक्ता खूप खुश होते आणि सागरकडे पाहू लागते. सागरलाही खूप आनंद झालेला असतो. मुक्ताच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सागर हा मनाशीच म्हणतो, खरंच मुक्ता, तुम्ही जादूगार आहात, जादूगार. तुम्ही काय जादू करता मला नाही माहीत,
परंतु आदित्यचं मन तुम्ही नक्की जिंकाल याची मला पूर्ण खात्री आहे, असं म्हणत सागर हा मुक्ताकडे अगदी प्रेमाने पाहू लागतो. आता मुक्ताही सई आणि आदित्यला रांगोळी कशी काढावी, त्यात कसे रंग भरावेत हे सगळं काही समजावून सांगत असते. परंतु हे दृश्य सावनी पाहते. आता हे दृश्य पाहताच सावनीचा मात्र जळफळाट होतो. आता सावनीला खूप राग आलेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, या आदित्यचं डोकं फिरलं आहे, मुक्ताची मदत करायची याला काय गरज होती, परंतु नाही, आता याला येऊन दे, मी बघतेच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रांगोळी पूर्ण झाल्यानंतर सागर रूममध्ये येतो. आता मुक्ता ही सागरच्या मागे आलेली असते. तर आता सागर ते ड्रेस पाहतो आणि मुक्ताला विचारतो, नवीन आहेत? तर मुक्ता म्हणते, अर्थातच. सर सागर हा मुक्ताला उत्तर देत म्हणतो, खरंच खूप छान डिझाईन आहेत. आणि कोणासाठी? तर मुक्ता म्हणते, अर्थात तुमच्यासाठी. तर सागर विचारतो, माझ्यासाठी? खरंच? तर मुक्ता म्हणते, मग? तर त्यानंतर सागर हा मुक्ताला विचारतो की कोणी आणले आहेत? तर मुक्ता म्हणते, अर्थातच वरच्या मधल्यावरच्या काकू राहतात ना, त्या देऊन गेल्या आहेत. सागर म्हणतो, खरंच किती छान आहेत. तर मुक्ता म्हणते, काय सागर, अहो मी आणले आहेत तुमच्यासाठी. आता सागर म्हणतो, खरंच तुम्हीच आणलात? कारण मला वाटलं दरवेळीसारखं ठरवून तुम्ही गिफ्ट आणलं नव्हतं ना, तसंच काहीतरी यावेळीसुद्धा केलं असेल. तर आता मुक्ता म्हणते, सॉरी CEO, खरंच मला माफ करा. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर अहो बघा ना, खरंच तुम्हा दोघांसाठी मी ड्रेस आणले आहेत. तर सागर विचारतो, कोणासाठी? तर मुक्ता म्हणते, अर्थात तुमच्यासाठी आणि आदित्यसाठी अगदी सेम घेऊन आले आहे. तर आता सागर ते दोन्ही ड्रेस पाहतो. सागरला ते लूक खूप आवडलेले असतात. सागर खुश होतो. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला म्हणतो, सई आणि तुम्ही पण सेमच तयार होणार आहात ना? तर आता मुक्ता म्हणते की हो. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला विचारतो की तुम्ही कोणती साडी घालणार आहात? तर त्याचवेळी तिथे एक साडी असते. आता सागर ती हातात घेतो आणि मुक्ताला विचारतो, ही तुमची साडी आहे ना? तर मुक्ता म्हणते, नाही, ही माझी साडी नाही, तर ही सावनीची साडी आहे. आता हे ऐकून सागरला धक्काच बसतो. सागर विचारतो, काय? तर मुक्ता म्हणते, हो सागर, आज घरात सण आहे, मग आपण सर्वजण नवीन कपड्यात असणार ना, मग तिला नवीन कपडे कोण देणार? आणि म्हणूनच मी तिच्यासाठी एक साडी घेतली आहे. तर सागर म्हणतो, ठीक आहे, परंतु तुम्ही कोणती साडी नेसणार आहात? तर आता मुक्ता काही न बोलता हळू आवाजातच सागरला म्हणते, सरप्राईज, कळेल तुम्हाला. तर आता सागर म्हणतो, ओके ठीक आहे. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला विचारते, पण मला सांगा, तुम्ही स्वातीताई आणि कोमलसाठी काही गिफ्ट आणलंत ना? म्हणजे भाऊ म्हणून गिफ्ट आणणार होता ना, मग आणलंत की नाही? तर त्यानंतर सागर म्हणतो की हो, आणली आहेत. तर मुक्ता म्हणते, स्वतःहूनच आणलीत का? मला नाही ना सांगितलं. तर आता सागर म्हणतो, स्पेशल आहेत. तर मुक्ता म्हणते, ओके ठीक आहे, असं म्हणत मुक्ताही तिथून निघून जात असते. तर आता सागर हा मुक्ताला थांबवतो. तिला जवळ घेत म्हणतो, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं तशीच गिफ्ट आणली आहेत. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला विचारतो, बरं मला आता एक सांगा, मला स्पेशल गिफ्ट हवं असेल तर द्याल ना तुम्ही? तर मुक्ता विचारते, कोणतं गिफ्ट? सागर म्हणतो की हो, एक वेगळंच गिफ्ट मला हवं आहे. तसं जर हवं असेल तर नक्की द्याल ना? असं म्हणत सागर हा मुक्ताच्या जवळ जात असतो. तर मुक्ता विचारते, सागर हे काय चाललं आहे? तर सागर म्हणतो की हो, मला एक स्पेशल गिफ्ट हवं आहे. तुम्ही स्पेशल कपडे तर घेऊन आलात, मग आता स्पेशल गिफ्ट नको का? आणि मला जसं हवं तसंच. असं म्हणत सागर हा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मुक्ताला म्हणतो की आता मला हवं असलेलं स्पेशल गिफ्ट मी तर घेणारच आहे. असं म्हणत सागर त्याला हवं असलेलं स्पेशल गिफ्ट घेण्यासाठी मुक्ताच्या जवळ जातो. परंतु त्याचवेळी तिथे सई येते आणि मुक्ताला आवाज देते. आता मात्र सागर आणि मुक्ता भानावर येतात आणि लगेच बाजूला होतात. तर त्यानंतर सई मुक्ताला म्हणते, मुक्ता आई, अगं माझ्यासाठी माझे स्पेशल कपडे तू घेऊन तर आली आहेस, परंतु मला तर काही दाखवले नाहीस. तर आता मुक्ताही सईला म्हणते, अरे माझी सई माऊ, आता रडणार आहे का? अगं मी तुझ्यासाठी स्पेशल ड्रेस तर आणलाच आहे, त्यामध्ये तू खरंच खूप मस्त दिसणार आहेस, परंतु त्यासाठी पप्पाला इथून जावं लागणार आहे. तर सागर म्हणतो, ठीक आहे. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर आधी आणि तुम्ही तयार व्हा. आता सागर आदित्यचे आणि आपले कपडे घेऊन तिथून जात असतो. तर आता मुक्ताही सागरला आवाज देत म्हणते, सागर ती साडी पण घेऊन जा ना. तर सागर म्हणतो, मी? तर मुक्ताही सागरला समजावत म्हणते, सागर आपण किती वेळा याच विषयावर बोलायचं आहे? आता मुक्ताचं बोलणं सागरच्या लक्षात येतं. आता सागर ती साडी घेतो आणि मुक्ताच्या समोर धन्य असं बोलत तिथून निघून जातो. दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीला आदित्यचा खूप राग आलेला असतो. आता सावनी ही आदित्यवर चिडत आदित्यला म्हणते, मला पेंटिंग करता येतं आणि म्हणूनच मी रांगोळी काढतो. एवढंच नाही तर हात देऊन त्या मुक्ताला उठायला मदत तू केलीस ना, परंतु मदत करायची काय गरज होती? तर आता आदित्य सावनीला म्हणतो,
मम्मा, अगं त्या माझ्या समोरच पडल्या होत्या आणि म्हणूनच मी त्यांना मदत केली. त्यात काय झालं एवढं? आणि रांगोळी काढण्यासाठी मी मदत केली कारण सईने मला फोर्स केला आणि तसंही मला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि त्यावेळी त्यांना काय उत्तर द्यावं हे मला सुचत नव्हतं आणि सईला मी नकार देऊ शकत नाही कारण सई माझी लहान बहीण आहे आणि म्हणूनच मी त्यांना हो म्हणालो आणि रांगोळी काढण्यासाठी मदत केली. तर आता सावनी चिडताच म्हणते, हाच तर त्या मुक्ताचा हेतू आहे. तुला कळतंय का? सई असो किंवा तुझा तो पप्पा, यांना तू कधीही नाही म्हणू शकत नाही हे मुक्ताला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच मुक्ता सागर आणि सईच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आदित्य, हे तुझ्या कसं काय लक्षात येत नाही? आदित्य, तुला कळत नाही का? आणि तू बघत नाही आहेस का तुझ्या पप्पांची अवस्था त्या मुक्ताने काय केली आहे? तुझ्या पप्पाचं काय झालं आहे? तुझा पप्पा आता फक्त मुक्ता मुक्ता हेच बोलत आहे आणि तुझ्या बाबतीतसुद्धा मुक्ता तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. आधी मी तुला सांगण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहे, आदित्य सावध हो. आता आदित्यचा लक्ष जातो आणि आदित्य पाहतो तर तिथे सागर आलेला असतो. आता सागरला तिथे आलेलं पाहून आदित्य मात्र खुश होतो, परंतु सावनी मात्र घाबरून गेलेली असते. आता सावनी घाबरतच मनाशी म्हणते की सागरने काही ऐकलं तर नसेल ना, आणि सागरने जर काही ऐकलं तर नक्कीच तिसरं महायुद्ध होईल. प्लीज सागरने काही ऐकायला नको. परंतु आता सागर सावनीकडे रागाने पाहत असतो, परंतु सागर काही न बोलता रूममध्ये येतो आणि त्यानंतर आदित्यला उचलून घेतो. आता सावनी ही सागरकडे पाहत असते, परंतु सागर नवीन कपडे आणलेले असतात आदित्यला देत म्हणतो की आदित्य, हे स्पेशली तुझ्यासाठी. तर आदित्य सागरला विचारतो की हे काय आहे? तर सागर आदित्यला समजावत म्हणतो, आदित्य, हे कोळी लोकांचे पारंपरिक कपडे आहेत आणि हे कपडे घालूनच तू आणि मी समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी जायचं आहे. तर आदित्य विचारतो, पप्पा, तुम्ही पण असेच कपडे घालणार आहात का? तर सागर म्हणतो, हो मग अगदी असेच, सेम टू सेम. असं म्हणत सागर स्वतःचाही ड्रेस आदित्यला दाखवतो. तर आदित्य खुश होतो. तर त्यानंतर सागर आदित्यला म्हणतो, आज सर्व कोळी लोक असेच कपडे घालणार आहेत आणि चल आता आपण लवकरात लवकर तयार होऊन निघूया. सर्वजण तयार होत आहेत. तर आता आदित्य सागरला विचारतो, पप्पा, सई पण तयार होणार आहे का आणि ती सुद्धा येणार आहे का आपल्यासोबत? तर सागर म्हणतो की हो, सई पण तयार होत आहे. आपण एक काम करू, आपण आता सईच्या रूममध्ये जाऊनच तयार होऊ कारण सई आणि मुक्ता माझ्या रूममध्ये तयार होत आहेत. तर आता त्यानंतर सागर आदित्यला घेऊन जात असतो आणि सावनीच्या हातामध्ये साडी देत म्हणतो, ही तुझ्यासाठी. आता सावनी खुश होत सागरला म्हणते, सागर, ही साडी तू माझ्यासाठी आणली आहेस का? तर सागर म्हणतो, मी नाही, मुक्ताने आणली आहे. असं म्हणत आदित्यला उचलून घेतो आणि तिथून निघून जातो. आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो. सावनीला ही साडी मुक्ताने आणली आहे हे ऐकूनच खूप राग आलेला असतो. आता सावनी ती साडी पाहते आणि फेकून देते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर आदित्यला खूप छान तयार करतो. आता आदित्य खूप खुश असतो. तर आता सागर आदित्यला विचारतो की आदित्य, एवढं गोड हसायला काय झालं आहे? तर आदित्य सागरला म्हणतो, पप्पा, पहिल्यांदा मी कोळी स्टाईलचे कपडे घातले आहेत आणि पहिल्यांदाच मी नारळी पौर्णिमा साजरी करणार आहे आणि म्हणूनच मला खूप आनंद झाला आहे. आता आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सागरलाही खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच तिथे इंद्राताई येतात. आता सागर आणि आदित्यला असं छान तयार झालेलं पाहून इंद्राताईंना खूप आनंद झालेला असतो. इंद्राताई खूप खुश होतात आणि म्हणतात, बाय माझी पोरं इतकी सुंदर दिसतात. असं म्हणत इंद्राताई सागर आणि आदित्यला म्हणतात की माझीच नजर नको लागायला, आणि असं म्हणत त्या दोघांचीही नजर काढतात आणि म्हणतात, रात्री मी सर्व पोरांची नजर काढणार आहे, परंतु चला आता उशीर नको व्हायला. तर आता आदित्य धावतच बाहेर निघून जातो. तर त्यानंतर सागर इंद्राताईंना विचारतो की बाकीचे कुठे आहेत? तर इंद्राताई सागरला विचारतात, बाकीचे म्हणजे तुला मुक्ता विचारायचं आहे का? आता मात्र सागर काहीच बोलत नाही. तर इंद्राताई सागरला म्हणतात, मुक्ताने आता सईला तयार केलं आणि आता ती स्वतः तयार होत आहे. तर सागर विचारतो, अजून? तर इंद्राताई म्हणतात, अजून म्हणजे? अरे तू अगदी तुझ्या पप्पांसारखाच बोललास. अरे बायकांना तयार व्हायला एवढा वेळ तर लागणारच ना. अरे बाकीची कामं आवरून नंतर तयार होण्यासाठी गेली आहे, मग तिला थोडा वेळ तर लागणारच ना. तर सागर इंद्राताईंना विचारतो, परंतु एवढ्या काय तयार होणार आहेत? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही कोळी वेशात खूप छान तयार झालेली असते. आता मुक्ताने अगदी कोळी परंपरेला साजेसे दागिने घातलेले असतात, भरजरी साडीही नेसलेली असते आणि डोक्यात वेणीही घातलेली असते. ज्याप्रमाणे इंद्राताई तयार होतात त्याचप्रमाणे अगदी कोळी घराण्याला साजेशी मुक्ता तयार झालेली असते. आता मुक्ता खूप छान पद्धतीने तयार झालेली असते. त्याचवेळी
सागर रूममध्ये येतो. आता मुक्ताचे ते सौंदर्य पाहून सागर पुन्हा एकदा मुक्ताच्या प्रेमातच पडतो. आता सागर मोठ्याने शिटी वाजवू लागतो. तर मुक्ता ही सागरला थांबवते आणि विचारते, सागर अहो तुम्ही हे काय करत आहात? तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, समोरचा सुंदर दिसत असेल तर आपण काय करतो? तर आता मुक्ता ही लगेचच आपल्या डोळ्याचा काजळाचा टिक्का घेते आणि सागरला लावते. आता सागरा मुक्ताला म्हणतो की हेच मीही केलं असतं. जर मी काजळ लावलं असतं तर तुम्हालाही मी काजळ लावलं असतं. परंतु मुक्ता तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात. अहो मला खरंच तुमचं हे रूप खूप आवडलं आहे. तर त्यानंतर सागरा मुक्ताचे हात हातात घेतो. मुक्ताकडे प्रेमाने पाहतच मुक्ताला विचारतो, मला एकदाच सांगा की मी अजून किती वेळा तुमच्या प्रेमात पडायचं आहे? अहो तुम्ही नव्याने मला पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला भाग पडता. अहो एवढं छान दिसत आहात ना तुम्ही, खरंच असं म्हणत सागरा मुक्ताच्या जवळ जात असतो. परंतु त्याच वेळी सई मुक्ताला आवाज देत म्हणते, मुक्ता आई. तर आता सागर आवाज देत म्हणतो, मुक्ता आई इथे नाही. तर आता मुक्ता म्हणते, सागर अहो काय बोलताय तुम्ही हे? तर त्यानंतर मुक्ता ही सईला आवाज देत म्हणते, सई राजा मी आले. असं म्हणत मुक्ता ही सागरला बाजूला करते आणि सई आवाज देते म्हणून तिथून निघून जाते. आता ते मुक्ता तर तिथून निघून जाते, परंतु सागरचा लक्ष काही मुक्ताकडून हटत नसतो. तो सतत मुक्ताकडेच पाहत असतो. सर्वांची तयारी झाल्यानंतर अगदी कोळी पद्धतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू करतात. तर आता स्वाती ही सागरचं औक्षण करते. तर आता हे सर्व दृश्य पाहून आदित्यला खूप आनंद वाटत असतो. त्याला या सगळ्याची खूप मज्जा येत असते. तर आता मुक्ता ही सईला ते सगळं काही नीट पाहायला सांगत असते. ती सईला समजावत असते की असंच तुलाही आदित्य दादाचं औक्षण करायचं आहे. तर त्यानंतर स्वाती ही सागरच्या मनगटावर राखी बांधत असते. ते पाहून सर्वांनाच खूप आनंद वाटत असतो. आता स्वाती ही सागरचं औक्षण करते व त्यानंतर सागरला म्हणते, भाई माझी ओवाळणी. आता मात्र सागर काहीच बोलत नाही. तर स्वाती म्हणते, ओवाळणी तर पाहिजेच. तर लकी म्हणतो, नाही भाई हिला तर ओवाळणी द्यायचीच नाही. तर तेवढ्यातच सागर हा स्वातीच्या हातामध्ये एन्व्हलप देतो. आता तो एन्व्हलप पाहून स्वाती विचारते की हे काय आहे? तर आता लकी विचारतो, भाई नक्की त्यामध्ये काही आहे की फक्त रिकामीच आहे? लकीचं हे बोलणं ऐकून सावनीला हसायला येत असतं आणि सावनीला वाटत असतं की सागरने नक्कीच स्वातीला रिकामीच एन्व्हलप दिला असावा. तर स्वाती म्हणते की हे कशाचे तरी पेपर आहेत. तर इंद्राताई विचारतात, अगं नक्की कशाचे पेपर आहेत? तर स्वाती म्हणते, हे तर ओनरशिपचे पेपर आहेत. आता स्वाती त्यावर नाव पाहते तर त्यावर स्वातीचं नाव असतं. आता स्वाती ही सागरला विचारते, भाई अरे हे नक्की कोणाच्या ओनरशिपचे पेपर आहेत? परंतु यावर तर माझंच नाव आहे, म्हणजे माझं घर. तर आता हे ऐकून सावनीला मात्र धक्काच बसतो. स्वातीला मात्र अश्रू अनावर होतात. स्वाती ही सागरला म्हणते, भाई तू मला ओवाळणी म्हणून माझ्या हक्काचं घर दिलं आहेस का? तर सागर म्हणतो, हो स्वाती, तुझं आणि जुईचं, तुम्हा दोघांच्या मालकीचं, तुमच्या हक्काचं हे घर आहे आणि ओवाळणी म्हणून मी तुला यावर्षी हे गिफ्ट दिलं आहे. आता हे ऐकून कोमलला तर धक्काच बसतो. कोमलला खूप आनंद झालेला असतो. इंद्राताईंनाही खूप आनंद होतो. तर त्यानंतर स्वाती ही सागरला म्हणते, भाई खरंच हे घर तू माझ्यासाठी घेतलं आहेस? भाई तू खरं बोलतोयस का? माझा खरंच यावर विश्वास बसत नाहीये. असं म्हणत ती सागरला बिलगते आणि सागरचे आभार म्हणत म्हणते, भाई खरंच मी तुझे आभार कसे मानू मला नाही कळत. अरे यावर्षीची रक्षाबंधनाचा सण खरंच माझ्यासाठी खूप मोठा आहे. तू माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या जुईसाठी हे सगळं काही केलं आहेस. तर सागर म्हणतो, अगं असं काहीच नाही, तू सुद्धा माझी बहीण आहेस आणि जुई माझी भाची आहे आणि म्हणूनच तुम्हा दोघांसाठी हे हक्काचं घर मी स्वतःहून तुम्हाला देत आहे. आता मुक्ताही स्वातीला म्हणते, घर दिलं म्हणून लगेच बॅगा भरून जा असं आम्ही तुम्हाला म्हणणार नाही आणि कधीच म्हणणार नाही, कारण हे सुद्धा तुमच्याच हक्काचं घर आहे आणि तुम्ही याच घरी आमच्यासोबत राहायचं आहे आणि आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. फक्त तुमच्या भविष्यासाठी काहीतरी असावं आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला हे दिलं आहे. तर आता सागरा स्वातीला म्हणतो, खरं तर ही कल्पना मुक्ताचीच होती. त्यांनाच वाटत होतं की तुझ्या हक्काचं काहीतरी तुला मिळावं, तुझ्यावर संकट येऊ नये आणि तू कोणावरही अवलंबून राहू नयेस आणि तशी वेळ तुझ्यावर येऊ नये आणि म्हणूनच मुक्ताने मला हे सुचवलं आणि मी फक्त केलं. तर आता मुक्ताचा अभिमान वाटत असतो आणि म्हणूनच स्वाती लगेच येऊन मुक्ताला मिठी मारते आणि मुक्ताला म्हणते, मुक्ता खरंच थँक्यू. अगं मी तुझे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही. मुक्ता अगं तू या घरची सून नाही तर साक्षात लक्ष्मी आहेस आणि माझ्या भोळ्या भावाची पार्वती. अगं तुला माहीत नाही आहे या घरावर संकट आलं तर तू अगदी दुर्गा म्हणून या घरासाठी खंबीरपणे उभी असतेस.
स्वाती ही मुक्ताला म्हणते, अगं मुक्ता, तू या घरासाठी आई एकविरेचा आशीर्वाद आहेस. तर आता इंद्राताई आई एकविरेचे आभार मानत असतात. तर मुक्ता ही म्हणू लागते, स्वातीताई असं काहीच नाही. तर कोमल म्हणते, नाही नाही असं कसं? अगं वहिनी, तुला माहीत नाही, कित्येक वर्षानंतर दादा आज घरी आहे आणि भाई आमच्याजवळून राखी बांधून घेत आहे आणि आम्हाला गिफ्ट देत आहे. आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचारते, म्हणजे? तर आता स्वाती म्हणते, अगं मुक्ता, तुला माहीत नसेल, परंतु भाई कुठल्याही सणाला घरी नसायचा, नेहमी कामातच असायचा. परंतु तू भाईला जीव लावलास आणि म्हणूनच या घराची आणि त्याची नाळ जोडली गेली. हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे. खरंच मुक्ता, अगं तुझे आभार कसे मानू मला नाही माहीत, परंतु तू जे काही केलं आहेस ना, ते आम्हाला कोणालाही शक्य झालं नसतं. खरंच तू जे काही केलं आहेस त्यासाठी खूप 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 थँक्यू. तर आता सर्वजण मुक्ताचे आभार मानत असतात, परंतु त्याचवेळी सावनीचा मात्र जळफळाट होत असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, झालं झालं, जय जय मुक्ता, जय जय मुक्ता. आता या स्वातीला घर काय मिळालं, तर आता ही मुक्ताचंच गुणगान गायला लागली आहे. आता काय काय मोठी मोठी वाक्य बोलायला लागली आहे. आता मात्र सावनीला खूप राग येत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही मुक्ताला म्हणते, तुला भाऊ नसल्यामुळे तू माझ्या भावाला स्वतःचा भाऊ समजायला लागली आहेस आणि हे सगळं काही तू मुद्दाम करत आहेस ना. परंतु मुक्ता काहीही सावनीला प्रत्युत्तर करत नाही. तर आता सावनी ही मिहीरचं औक्षण करत असते, परंतु त्याचवेळी मिहीर सावनीला थांबवतो आणि म्हणतो, 1 मिनिट. तर त्यानंतर मिहीर सावनीला म्हणतो, मोठी बहीण म्हणून ओवाळ्याचा मान माझ्या मोठ्या बहिणीचाच आहे. तर आता सावनी म्हणते, अरे मीच तर तुझी मोठी बहीण आहे ना. तर मिहीर म्हणतो की नाही, माझी मोठी बहीण तू नाहीस, तर मुक्ता वहिनी. आता हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. तर आता मिहीर पाटावरून उठतो आणि मुक्ताला म्हणतो, रक्ताचं नातं नसलं म्हणून काय झालं, मी तुला बहीण मानलं आहे ना, मग तूच माझी मोठी बहीण आहेस आणि तुझाच तो मान आहे ताई. असं म्हणत तो मुक्ताला वहिनी न म्हणता ताई अशी हाक मारतो. आता मात्र ते ऐकून मुक्ताला भरून आलेलं असतं, परंतु सावनीचा जळफळाट होतो आणि आता मिहीरचं हे बोलणं ऐकून सावनीला धक्काच बसतो. आता हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम, नारळी पौर्णिमेचा सण अगदी निर्विघ्नपणे पार पडेल का, की सावनी त्यामध्ये विरजण टाकेल? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.